नमस्कार मित्रांनो, टुडे इन दिस व्हिडिओ वी आर डिस्कसिंग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स बघणार आहोत. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्क ह्यांच्यामधलं जे इंटर रिलेशन बघितलं, त्याच्यावरूनच आपल्याला हा थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉ आपल्याला सांगता येऊ शकतो. ओके, तर आता आपण काय करूया, एक कॉमन सिस्टीम घेऊया, कॉमन थर्मोडायनॅमिक सिस्टीम. ती म्हणजेच काय, एक सिलेंडर घेतलाय. We take a one cylinder, असा एक सिलेंडर घेतलेला आहे, अँड दिस सिलेंडर इज फिल विथ द गॅस. त्याच्यामध्ये काय फिल केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये गॅस फिल केलेला आहे असं समजा. ओके, इट फिल विथ द गॅस अँड इट हॅज ए मासलेस, फ्रिक्शनलेस अँड मुवेबल पिस्टन. कसला आहे, मासलेस, फ्रिक्शनलेस, मुवेबल पिस्टन. असा एक पिस्टन आहे आणि तो पिस्टन इथे आपण जोडलेला आहे. ओके, तर ही तुमची एक थर्मोडायनॅमिक सिस्टीम आहे, कॉमन थर्मोडायनॅमिक सिस्टीम, ज्याच्याबद्दल आपण सारखं डिस्कस करत असतो. ओके, तर आता इथे हे जे गॅस फिल केले सिलेंडरमध्ये, तर तो जो गॅस आहे, तो गॅस म्हणजेच आपल्यासाठी कोण झाला, सिस्टीम. कोण झाला, सिस्टीम. आणि ह्या गॅसला सोडून हे सिलेंडर आणि हा जो पिस्टन आहे तो म्हणजे काय झाला, इट्स सराउंडिंग. मग आता आपण काय करतो, आपल्याला बघायचं आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. काय बघायचं आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. मग आपण दोन प्रकारे ऑब्झर्वेशन करू शकतो, एक मॅक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन आणि दुसरं मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन. तर इथे आपण स्टडी करताना मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन करूया. मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन म्हणजे ह्या गॅस मॉलिक्युलची मोशन आणि त्याच्याबद्दलचं डिस्कशन करूया. आता आपल्याला माहिती आहे गॅस आहे म्हटल्यावर तो काय करतो, इट ऑक्युपाय द होल व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. मग ह्या सिलेंडरचा हा पूर्ण व्हॉल्यूम तो काय करतो, ऑक्युपाय करतो. ऑल्सो द गॅस मॉलिक्यूल इन अ स्टेट ऑफ रँडम मोशन. म्हणजे हे गॅस मॉलिक्यूल रँडम मोशन मध्ये, बरोबर आहे ना, म्हणजे त्यांना कायनेटिक एनर्जी आहे, त्यांना पोटेन्शियल एनर्जी आहे. मग कायनेटिक एनर्जी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी, त्याच्यानंतर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. तर हे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन मध्ये आपण बघितलं. मग त्या कायनेटिक एनर्जीची आणि पोटेन्शियल एनर्जीची मिळून जी तयार होते ती असते इंटरनल एनर्जी. ओके, मग आपण चेंज इन इंटरनल एनर्जी पण शिकलेलं. इंटरनल एनर्जी मध्ये कधी चेंज होतो, ज्यावेळी आपण सिस्टीमला एक्सटर्नल हीट सप्लाय करतो, त्यावेळी इंटरनल एनर्जी काय होते, चेंज होते. मग आता इथे मी फर्स्ट केसमध्ये असं करतो की आपण एक्सटर्नल हीट, त्याला आपण म्हणूया डेल्टा क्यू. म्हणजेच काय, तर एक्सटर्नल हीट आपण कमी जास्त करू शकतो असा त्याचा अर्थ घ्या. इनिशियली आपण असं समजूया, आपण एक्सटर्नल हीट सप्लाय टू द सिस्टीम अँड दिस एक्सटर्नल हीट इज इन्क्रीज बाय सम अमाऊंट. आपण ही एक्सटर्नल हीट सिस्टीमला सप्लाय करतोय आणि काय करतोय, तर ती हळूहळू आपण वाढवतोय. सो दॅट द रँडमनेस ऑफ द गॅस मोलिक्युल्स इज ऑल्सो इन्क्रीजेस. इट collides with the another gas molecules. म्हणजे हा गॅस मोलिक्युल्स कुणाबरोबर कोलाइड्स होणार आहे, इट कोलाइड्स विथ द गॅस मोलिक्युल्स अँड ऑल्सो इट स्ट्राइक विथ द वॉल ऑफ द सिलेंडर अँड ऑल्सो इट स्ट्राइक ऑन द पिस्टन. ह्या पिस्टनवर सुद्धा ते काय होणार आहेत, गॅस मोलिक्युल स्ट्राइक होणार आहेत, म्हणजेच काय होणार आहेत, धडकणार आहेत. लक्षात येते, म्हणजेच काय झालं, तर ड्यू टू ऍडिंग द हीट इन द सिस्टीम द इंटरनल एनर्जी चेंज. सिस्टीम मधली इंटरनल एनर्जी काय झाली, चेंज झाली. मग आपल्याला माहिती आहे, एक तर इंटरनल एनर्जी इन्क्रीज तरी होत असेल किंवा इंटरनल एनर्जी डिक्रीज होत असेल, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करत नाही. फक्त आपण काय म्हणतोय, इथली इंटरनल एनर्जी ही काय झाली, चेंज झाली. इट डिपेंडिंग ऑन द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम. सिस्टीमच्या टेम्परेचरवर तुमचा चेंज इन इंटरनल एनर्जी हा डिपेंड असतो. ओके, फक्त आता लक्षात ठेवा की क्यू अमाऊंट ऑफ हीट, डेल्टा क्यू अमाऊंट ऑफ हीट आपण सिस्टीम मध्ये ऍड केली, त्याच्यामुळे सिस्टीमची इंटरनल एनर्जी चेंज झाली बाय डेल्टा यू. कितीने चेंज झाली, बाय डेल्टा यू. ऍट सेम टाइम द गॅस मोलिक्युल्स आर एक्झर्टिंग द प्रेशर ऑन द पिस्टन. ह्या पिस्टनवर काय करणार आहे, प्रेशर एक्झर्ट करणार आहे. मग आता ह्या पिस्टनचा जर सपोज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे ए आणि त्यांनी प्रेशर एक्झर्ट केलाय तो म्हणजे किती, पी. किती प्रेशर एक्झर्ट केलाय, पी एवढा प्रेशर एक्झर्ट केला. ओके, मग पी एवढा प्रेशर एक्झर्ट केलाय, म्हणजेच प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, प्रेशर इज इक्वल टू थ्रस्ट पर युनिट एरिया. बरोबर, म्हणजे इथे जो गॅस मॉलिक्यूल थ्रस्ट एक्झर्ट करतोय, त्या थ्रस्टची व्हॅल्यू किती मिळेल, तर त्या थ्रस्टची व्हॅल्यू मिळेल आपल्याला पी इंटू ए, प्रेशर इंटू एरिया.
आता ह्या थ्रस्टमुळे होणार काय, तर ह्या थ्रस्टमुळे हा पिस्टन थोडासा काय होईल, मागे सरकेल. हा पिस्टन थोडासा काय होईल, मागे येईल. तर तो मागे आला म्हणजेच काय, त्याची मोशन कशी झाली, आउटवर्ड. म्हणजे हे काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं. किती डिस्प्लेसमेंट, आउटवर्ड डिस्प्लेसमेंट झालं. म्हणजे गॅसचं एक्सपान्शन झालं. आपल्याला माहिती आहे हीट ऍड केली म्हणजे गॅसचा टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. आणि गॅसची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, ॲज द टेम्परेचर इज इन्क्रीज देन गॅस विल बी एक्सपांड. मग गॅस एक्सपांड झाला म्हणजे हा पिस्टन मागे सरकला. पिस्टन मागे सरकला म्हणजे हा पिस्टन मुव्हेबल पिस्टन असल्यामुळे तो मागे सरकला. म्हणजे किती डिस्प्लेसमेंट झालं, dx एवढं डिस्प्लेसमेंट झालं. लक्षात येत आहे. मग आता इथे व्हॉल्यूम इन्क्रीज झालाय. सिस्टीमचा काय इन्क्रीज झालाय, व्हॉल्यूम इन्क्रीज झालाय. व्हॉल्यूम इन्क्रीज झाला ह्याचाच अर्थ, इफ द सिस्टीम इन्क्रीजेस इट्स व्हॉल्यूम मीन्स इट डू द सम वर्क ऑन द सराउंडिंग. जर सिस्टीमने स्वतःचा व्हॉल्यूम वाढवला किंवा स्वतःचा व्हॉल्यूम कमी करून घेतला, तर त्याचा अर्थ असा असतो, तर सिस्टीमने एक तर तुमचं सराउंडिंगवर वर्क केलंय किंवा सराउंडिंगने सिस्टीमवर वर्क केलंय. लक्षात येत आहे. मग गॅस एक्सपांड झाला ह्याचा अर्थ गॅसने काय केलं, व्हॉल्यूम इन्क्रीज केला. म्हणजेच गॅस डज सम पॉझिटिव्ह वर्क ऑन द सराउंडिंग. म्हणजे गॅसने काहीतरी पॉझिटिव्ह वर्क केलंय. कुणावर, सराउंडिंगवर. म्हणजेच कुणावर, तर पिस्टनवर. ओके. मग तो वर्क डन आपण फाइंड आउट करूया. म्हणजे ह्याचा अर्थ क्यू अमाऊंट ऑफ हीट दिल्यामुळे थोडी अमाऊंट ऑफ म्हणजे इंटरनल एनर्जी काय झाली, चेंज झाली. आणि जोडीला काय झालं, तर वर्क डन सुद्धा झालं. काय झालं, वर्क डन. मग ते वर्क डन आयदर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह. मग आता हे वर्क डन किती असतं ते आपण फाइंड आउट करूया. तो वर्क डन इज गिवन बाय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके. आणि ह्या फोर्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे, वर्क डन इज इक्वल टू फोर्सची व्हॅल्यू P इंटू ए इंटू dx. मग आता बघा इथे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ ऑफ द सिलेंडर. बघा हा पिस्टनचा एवढाच रिजन काढतो मी. तर हा ए म्हणजे कोण झाला, ह्या पिस्टनचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आणि पिस्टन सुरुवातीला इथे होता, तो आता इथे आलाय. म्हणजेच किती डिस्प्लेसमेंट झाला, dx. मग एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय झालं, इन्क्रीज इन व्हॉल्यूम. मग किती व्हॉल्यूम इन्क्रीज झाला, तर आपण त्याला म्हणूया dv. म्हणजे हा इन्क्रीज इन व्हॉल्यूम आहे. मग व्हॉल्यूम इन्क्रीज झालाय म्हणजेच काय आहे, तर तुमचा वर्क डन हा पॉझिटिव्ह आहे. व्हॉल्यूम जर इन्क्रीज होत असेल तर वर्क डन काय असतो, पॉझिटिव्ह. पण इथे जर सपोज हीट आपण काढून घेतली असती, म्हणजे हळूहळू हीट कमी कमी केलं असतं, तर हा जो एक्सपांड झालेला गॅस आहे तो काय होईल, कॉम्प्रेस होईल. आणि हा पिस्टन आतल्या बाजूला येईल. आतल्या बाजूला येतो ह्याचा अर्थ तुमचा व्हॉल्यूम काय झाला, डिक्रीज. जर व्हॉल्यूम डिक्रीज झाला तर ह्याचा अर्थ तुमचा वर्क डन कसा असेल, निगेटिव्ह. कसा असेल वर्क डन, निगेटिव्ह. लक्षात येतं. म्हणजे इन दिस केस द गॅस डज द निगेटिव्ह वर्क ऑन द पिस्टन. म्हणजे पिस्टनवर ज्यावेळी कॉम्प्रेस होतो त्यावेळी हा गॅस काय करतो, निगेटिव्ह वर्क डन करतो. कुणावर, पिस्टनवर. लक्षात येत आहे. तर ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे आपल्याला वर्क डनचा फॉर्म्युला P इज इक्वल टू dv. ओके. मग आता हा झाला टोटल वर्क डन तुमचा. मग तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह. जर आपण इंटिग्रेट केलं तर आपल्याला लक्षात येईल वर्क डन इज इक्वल टू P इंटू इंटिग्रेशन इनिशियल व्हॉल्यूम इंटू फायनल व्हॉल्यूम. आपण VI आणि VF हे लिमिट घेतलं, इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल व्हॉल्यूम इंटू dv. म्हणजे मला वर्क डन काय मिळेल, तर वर्क डनचा फॉर्म्युला मिळेल प्रेशर इंटू ब्रॅकेट फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. म्हणजे ह्याच्यावरून सुद्धा लक्षात येईल पॉझिटिव्ह वर्क डन आणि निगेटिव्ह वर्क डन. जर फायनल व्हॉल्यूम हा मोठा असेल, म्हणजेच गॅस एक्सपांड झाला, तर फायनल व्हॉल्यूम काय असेल, मोठा असेल इनिशियल व्हॉल्यूम पेक्षा. तर वजाबाकी काही पॉझिटिव्ह, म्हणजे वर्क डन काय असेल, पॉझिटिव्ह. पण जर सपोज गॅस कॉम्प्रेस झाला तर इनिशियल व्हॉल्यूम पेक्षा तुमचा फायनल व्हॉल्यूम काय असेल, कमी असेल. मग कमी संख्येतून मोठी संख्या वजा केली म्हणजेच उत्तर काय येणार आहे, मायनस. म्हणजे वर्क डन काय असेल, निगेटिव्ह. म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं असेल की एक्सटर्नल हीट दिल्यामुळे, एक्सटर्नल हीट, सपोज द एक्सटर्नल हीट ॲडेड इन द सिस्टीम. जर एक्सटर्नल हीट आपण सिस्टीम मध्ये ऍड केली, देन सम अमाऊंट ऑफ हीट, या हीट मधली थोडी अमाऊंट ऑफ हीट कशासाठी यूज झाली, सम अमाऊंट ऑफ हीट इज यूज टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी किंवा टू चेंज द इंटरनल एनर्जी. मुळात हीट ज्यावेळी आपण ऍड करतो त्यावेळी गॅस हा एक्सपांडच होतो आणि टेम्परेचर वाढतो, म्हणजे इंटरनल एनर्जी ही वाढते. लक्षात येत आहे. अँड सम अमाऊंट ऑफ हीट इज यूज टू डू द वर्क. जर आपण क्यू अमाऊंट ऑफ हीट दिली
तर त्यातली थोडी हीट कशासाठी वापरली जाते, टू चेंज इन इंटरनल एनर्जी, अँड सम अमाऊंट ऑफ हीट इज यूज टू डू द वर्क बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. लक्षात येत आहे. मग आता आपण हेच फक्त आपण मॅथमॅटिकल स्टेटमेंट मध्ये लिहूया. मग मॅथमॅटिकल स्टेटमेंट मध्ये लिहितो आता मी, तुमच्या लक्षात येत असेल बघा. मॅथमॅटिकल स्टेटमेंट लिहिण्या अगोदर एक महत्वाची गोष्ट सांगतो. तर बघा, सपोज 19th सेंचुरीमध्ये जेम्स ज्यूल्स नावाच्या सायंटिस्टने आपल्याला मेकॅनिकल वर्क आणि हीट मधलं रिलेशन सांगितलेलं. तर त्याने असं सांगितलेलं, जेवढं आपण मेकॅनिकल वर्क करू तेवढीच काय होत जाईल, हीट इन्क्रीज होत जाईल, हीट वाढत जाईल. म्हणजे मेकॅनिकल वर्क केलं तर त्याचं कन्व्हर्जन हीट मध्ये होईल. आणि त्याने एक फॉर्म्युला सांगितलेला, W इज इक्वल टू J इंटू H. तर मेकॅनिकल वर्क कन्व्हर्टेड इंटू हीट असं त्याने सांगितलेलं. आणि हा जो J तो इक्विव्हॅलन्स आहे, म्हणजे इक्विलिब्रियम इक्विव्हॅलन्स आपण म्हणतो, किंवा त्याला हीट इक्विव्हॅलन्स म्हणतो. ओके, तर तो J ज्यूल्सच्या नावाने जे असा सिम्बॉल यूज केलेला आहे. म्हणजे इथे आपण असं म्हणू शकतो की ज्यूल्सला असं म्हणायचं वर्क कन्व्हर्टेड इंटू हीट. पण आपण इथे बघतोय, हीट जर आपण सिस्टीमला दिली तर त्या हीटचं कन्व्हर्जन फक्त वर्क मध्ये झालंय का, नाही. तर त्या हीटचं कन्व्हर्जन इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी सुद्धा झाले आणि वर्क डन करण्यासाठी सुद्धा झाले. म्हणजेच आपण ह्याला वाईस वर्सा म्हणू शकत नाही. म्हणजे वर्क डन कन्व्हर्टेड इंटू हीट, बट हीट कॅनॉट बी कम्प्लिटली कन्व्हर्टेड इंटू वर्क. हीटचं पूर्ण कन्व्हर्जन हे वर्क मध्ये होत नाही. मग काय होतं तर ते बघूया. मॅथमॅटिकल स्टेटमेंट, द अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टीम म्हणजे डेल्टा क्यू इज इक्वल टू द सम अमाऊंट ऑफ हीट इज यूज टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टीम. त्यातली थोडी एनर्जी ही कशासाठी यूज झाली, तर इंटरनल एनर्जी, आणि रिमेनिंग एनर्जी इज यूज टू डू द वर्क टू डू द वर्क ऑन द सराउंडिंग. म्हणजे ह्या सिस्टीमने सराउंडिंगवर वर्क करण्यासाठी थोडीशी एनर्जी यूज झाली. किंवा आपण असं सुद्धा म्हणू शकतो की जसं सिस्टीम सराउंडिंगवर वर्क करते तसं सराउंडिंग सिस्टीमवर सुद्धा काय करू शकतं, वर्क करू शकतं. तर त्याच्यामध्ये फक्त साइन मध्ये चेंज होतो, ते आपण एक्सप्लेन करूयाच. पण हे तुम्हाला कळालं असेल, जर आपण फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो, जर सपोज मी 200 जूल एवढी हीट एनर्जी ऍड केली सिस्टीम मध्ये, आणि त्यातली 50 जूल, किती म्हणतो मी, 50 जूल एवढी एनर्जी यूज झाली टू चेंज द इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी ह्या 200 मधली किती एनर्जी, 50 जूल. म्हणजे राहिलेली एनर्जी किती आहे, तर 200 वजा 50 म्हणजेच किती, 150. म्हणजे 150 जूल अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू डू द वर्क ऑन द सराउंडिंग बाय द सिस्टीम. म्हणजे हा सिस्टीमने सराउंडिंगवर वर्क करण्यासाठी किती जूल वापरली, तर 150. तर हे साधं मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टीम इज अमाऊंट ऑफ हीट इज ॲडेड टू द सिस्टीम, then some amount of heat is used to increase the internal energy, and remaining amount of energy is used to do the work on the surrounding by the system or the surrounding on the system. म्हणजे तुम्ही काही म्हणू शकता. तर ह्या इक्वेशन वरून आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी मिळेल. काय मिळेल आपल्याला, चेंज इन इंटरनल एनर्जी. दोन्ही फॉर्म्युले महत्वाचे आहेत ह्याच्यावरूनच. म्हणजे डेल्टा यू इज इक्वल टू काय मिळालं मला, डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा क्यू मायनस डेल्टा डब्ल्यू, and this is the change in internal energy, and this is nothing, means this both equation, by using this both equation we can state the thermodynamics first law. हे दोन्ही इक्वेशन वरून आपण थर्मोडायनामिक फर्स्ट लॉचं स्टेटमेंट लिहू शकतो. म्हणजे ह्यालाच म्हणायचं थर्मोडायनामिक्स फर्स्ट लॉ. काय, क्यू अमाऊंट ऑफ हीट दिली की त्यातली थोडीशी एनर्जी कशासाठी यूज होते, तर इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी, आणि राहिलेली एनर्जी कशासाठी यूज होते, तर वर्क डन करण्यासाठी. लक्षात आले. म्हणजेच काय, डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. मग ह्याच्यावरून थर्मोडायनामिक्स फर्स्ट लॉचं स्टेटमेंट काय, द थर्मोडायनामिक्स फर्स्ट लॉ स्टेट दॅट इफ द एक्सटर्नल हीट ॲडेड टू द सिस्टीम, then its some amount of energy is used to increase the energy, internal energy, and remaining energy is used to do the work on the surrounding by the system. तर हे झालं एक स्टेटमेंट. इथे दुसरं स्टेटमेंट काय तयार होईल, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स स्टेट दॅट
द चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू द डिफरन्स इन द हीट ॲडेड टू द सिस्टीम अँड वर्क डन बाय द सिस्टीम. काय सांगितलं मी? द चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू डिफरन्स इन हीट ॲडेड टू द सिस्टीम अँड वर्क डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. तर ह्या दोन इक्वेशन वरून आपण थर्मोडायनॅमिक्स फर्स्ट लॉचे काय केले, स्टेटमेंट तयार केले. आणि वर्क डनचं पण आपल्याला कळालं, पॉझिटिव्ह वर्क डन कधी येईल आणि निगेटिव्ह वर्क डन. तर दिस इज अबाउट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी आपल्याला मिळाले, हे तुम्ही सगळ्यांनी नोट डाऊन करून घेतलं असेल. तर आता आपण काय करूया, 3-4 केसेस बघूया. ते म्हणजे हाच फॉर्म्युला आपल्याला कसा यूज करता येईल ते तुमच्या लक्षात येईल. जर सपोज आपण सिस्टीम घेतली, ही सपोज एखादी सिस्टीम आहे, ओके, आणि हे त्याचं सराउंडिंग आहे. तर आता बघा, मी साइन कन्व्हेन्शन सांगतोय. जर सपोज सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये जर हीट येत असेल, हे मी सांगितलेलं आहे ऑलरेडी लास्ट व्हिडिओमध्ये, तरी सुद्धा आता परत एकदा लक्षात घ्या. ज्यावेळी काय होत आहे, सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये हीट येते, त्यावेळी ती हीट काय घ्यायची, प्लस क्यू. आणि जर सिस्टीम मधून हीट काय होत असेल, बाहेर जात असेल, तर त्यावेळी तुम्ही काय घेणार आहे, मायनस क्यू. ऍट सेम टाइम वर्क डन साठी बघा, सिस्टीमने जर सराउंडिंग वर वर्क केलं तर ते वर्क पॉझिटिव्ह असतं. मगाशीच बघितलं, ड्युरिंग द एक्सपान्शन गॅस एक्सपांड झाला म्हणजेच काय झालं, त्याने व्हॉल्यूम इन्क्रीज केला. व्हॉल्यूम इन्क्रीज केला म्हणजेच गॅसने काय केलंय, पॉझिटिव्ह वर्क केलाय. कुणावर, सराउंडिंगवर. आणि ज्यावेळी गॅस कॉम्प्रेस होईल तर त्याचा अर्थ काय होईल, तर तुमच्या सराउंडिंगने गॅसवर काय केलंय, वर्क केलंय. म्हणजे गॅसने केलेला वर्क काय असेल, तर तो असेल निगेटिव्ह वर्क. काय असेल, निगेटिव्ह वर्क. लक्षात आलं? तर हे साइन कन्व्हेन्शन फार महत्वाचं आहे. मग ह्याच्यावरून आपण 4 केसेस बघूया, 4-5 केसेस बघूया आपण. फर्स्ट केस बघा, सपोज ही सिस्टीम आहे, ओके, आणि ह्या सिस्टीम मध्ये एक्सटर्नल हीट ऍड होते आणि सिस्टीम सुद्धा काय करते, वर्क करते ऑन द सराउंडिंग. द सिस्टीम डू द वर्क ऑन द सराउंडिंग. मग किती हीट ऍड केली, तर 200 जूल एवढी हीट आपण ऍड केली असं आपण समजूया. आणि वर्क डन किती केलं, 100 जूल एवढं वर्क डन केलं. लक्षात येत आहे? द सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये हीट ऍड केली आणि सिस्टीमने सराउंडिंग वर वर्क केलं 100 जूल. मग आता चेंज इन इंटरनल एनर्जी किती, तर चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला काय, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. मग आता साइन कन्व्हेन्शन वापरा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये हीट जर ऍड होत असेल तर पॉझिटिव्ह, म्हणजे ह्या प्लस 200 आहे. आणि ज्यावेळी सिस्टीम सराउंडिंग वर वर्क करत असेल त्यावेळी ते पण काय असतं, पॉझिटिव्ह. म्हणजे हा वर्क डन सुद्धा काय झाला, पॉझिटिव्ह. लक्षात येते? मग ह्या दोघांच्या व्हॅल्यूज आपण इथे पुट केलं तर काय, प्लस 200 जूल मायनस प्लस 100 जूल. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल 200 वजा 100, 200 मायनस 100 म्हणजेच किती, 100 जूल. किती, 100 जूल. तर तुमची चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे इंटरनल एनर्जी काय झाली, इन्क्रीज झाली. कितीने, 100 जूल. लक्षात आलं? हे लक्षात येतंय तुमच्या? काय केलं आपण, थर्मोडायनॅमिक्स फर्स्ट लॉचंच इक्वेशन यूज केलं, फक्त साइन कन्व्हेन्शन वापरलंय. आता सेकंड केस बघूया आपण. सपोज ही सिस्टीम आहे, सिस्टीम मधून एक्सटर्नल हीट ऍड झाली, क्यू इज इक्वल टू 200 जूल. आणि काय झालं, सराउंडिंगने सिस्टीम वर वर्क केलं 100 जूल. किती केलं, 100 जूल. मग आता साइन कन्व्हेन्शन परत, सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये हीट ऍड होते म्हणजे पॉझिटिव्ह, सराउंडिंग सिस्टीम वर वर्क करते म्हणजे काय, निगेटिव्ह. मग आता फॉर्म्युला, चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. मग क्यू पॉझिटिव्ह आहे, किती, 200, मायनस वर्क डन निगेटिव्ह आहे म्हणजे मायनस इंटू ब्रॅकेट मायनस 100. लक्षात येत आहे? मग इथे काय होईल, 200 मायनस मायनस प्लस 100 म्हणजेच किती झाला, 300 जूल. म्हणजे इंटरनल एनर्जी कितीने इन्क्रीज झाली, 300 जूल. लक्षात आलं? इथे मगाशी काय मी व्हॅल्यूज चेंज केल्या आहेत का, व्हॅल्यूज त्याच आहेत, क्यू 200 डब्ल्यू 100, क्यू 200 डब्ल्यू 100. फक्त इथे आपण काय केलंय, साइन कन्व्हेन्शन यूज केलं. ओके, आता थर्ड केस बघूया आपण. थर्ड केस मध्ये सपोज, हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या व्हिडिओ पॉज करून.
थर्ड केसमध्ये बघा, जर सपोज ही सिस्टीम आहे, सिस्टीमने हीट काय केलं, बाहेर टाकली, म्हणजे सिस्टीममधून हीट सराउंडिंगला गेली, किती, 200 जूल. ओके. आणि समजा सिस्टीमने वर्क केलं सराउंडिंगवर डब्ल्यू, ते किती आहे, 100 जूल. मग आता आपल्याला माहिती आहे चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू, आपला थर्मोडायनामिक्सचा फर्स्ट लॉ. आता बघा, सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये हीट जाते म्हणजे निगेटिव्ह, सिस्टीम सराउंडिंग वर वर्क करताय म्हणजेच काय, पॉझिटिव्ह. मग ह्या दोघांच्या व्हॅल्यू जर पुट केलं तर काय मिळेल मला, क्यू ची व्हॅल्यू काय, -200. ओके. मायनस डब्ल्यू पॉझिटिव्ह आहे म्हणजेच काय, 100. मग -200 -2 म्हणजे -300 जूल. म्हणजे इंटरनल एनर्जी तुमची काय झाली, कमी झाली, लेस दॅन 0. लक्षात येते, मगाशी काय होते, ग्रेटर दॅन 0, आता काय आली, लेस दॅन 0. लक्षात आले हे. आता चौथी केस बघूया आपण, हे पण नोट डाऊन करून घ्या पॉज करून. चौथ्या केसमध्ये सपोज आपण असं म्हणतोय की ही सपोज सिस्टीम आहे, सिस्टीम हीट बाहेर टाकते किती, 200 जूल. ओके. आणि सराउंडिंगने सिस्टीमवर वर्क केले, किती केले, 100 जूल. लक्षात येत आहे. मग आता बघा परत, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. बऱ्याच जणांचं उत्तर सॉल्व पण झालं असेल. सिस्टीम मधून सराउंडिंगला हीट जाते म्हणजे निगेटिव्ह, आणि सराउंडिंग ज्यावेळी सिस्टीम वर्क करते त्यावेळी ते काय असतं, निगेटिव्ह. म्हणजेच काय लिहिते, -200 हा मायनस, आणि वर्क डन काय, -100. म्हणजेच -200 मायनस मायनस प्लस 100, म्हणजे डेल्टा यू ची व्हॅल्यू किती आली, -100 जूल. म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी कशावर डिपेंड आहे हे तुमच्या लक्षात आले की हीट आणि वर्क डन. हीट सिस्टीम मधून सराउंडिंगला जाते का सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये येते, आणि वर्क डन तुम्ही सिस्टीम वर करताय का सिस्टीमने वर्क डन केलंय, ह्याच्यावर तुमचं काय असतं, ह्या इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू डिपेंड असते. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता फक्त पाचवी केस लक्षात घ्या. जर सपोज एखादी सिस्टीम दिली आहे आपल्याला, काय दिली, एखादी सिस्टीम दिली, आणि ह्या सिस्टीम मध्ये एक्सटर्नल हीट ऍड झाली, म्हणजे एक्सटर्नल हीट ऍड झाली ती सपोज 200 जूल. ओके. आणि झालंय काय, तर ह्या सिस्टीमने सराउंडिंग वर वर्क केलं, आणि किती केलं, जेवढी हीट ऍड केली आहे ना तेवढंच, म्हणजे 200 जूल, आणि वर्क डन सुद्धा किती झालं, 200 जूल. मग ह्या केसमध्ये बघा, सिस्टीम सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये हीट ऍड झाली म्हणजे पॉझिटिव्ह, आणि सिस्टीमने सराउंडिंग वर वर्क केले म्हणजे सुद्धा काय, पॉझिटिव्ह. मग डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू, म्हणजेच काय, क्यू ची व्हॅल्यू 200 मायनस वर्क डन ची व्हॅल्यू 200, म्हणजे इथे तुम्हाला डेल्टा यू किती मिळाला, 0. डेल्टा यू ची व्हॅल्यू किती मिळाली, 0. मीन्स देर इज नो चेंज इन इंटरनल एनर्जी, म्हणजे इथे इंटरनल एनर्जी मध्ये कुठलाही चेंज झाला नाही. म्हणजेच ह्याचा अर्थ काय घेणार आहे तुम्ही, जेवढी हीट ऍड केली तेवढ्याच हीटचं काय झालं, वर्क डन मध्ये कन्व्हर्जन झालं. म्हणजे जेवढी हीट तुम्ही ऍड कराल तेवढंच जर वर्क डन होत असेल तर ती आयडियल केस झाली. ओके. प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही. कुठलंही मेकॅनिकल इंजिन जर घेतलं आपण, कुठलंही इंजिन घ्या तुम्ही, जेवढी तुम्ही हीट ऍड कराल तेवढंच तुम्हाला वर्क डन मिळेल का, तर नाही. म्हणजे हीट कॅनॉट बी कम्प्लिटली कन्व्हर्टेड इनटू वर्क, कारण की थोडी तरी इंटरनल एनर्जी चेंज होते. इंटरनल एनर्जी 0 होऊ शकत नाही. म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी 0 होईल का, तर नाही, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. लक्षात आलं. हे आपण थेरोटिकल बघतोय, पण प्रॅक्टिकली हे पॉसिबल आहे का, तर नाही. तर ह्या केसला तुम्ही कसली केस म्हणू शकता, आयडियल केस. तर थर्मोडायनामिक्स फर्स्ट लॉ तुम्हाला समजला असेल. काय सांगितलं थर्मोडायनामिक्स फर्स्ट लॉ, द अमाऊंट ऑफ हीट ॲडेड टू द सिस्टीम, देन इट्स some amount of heat is used to increase the internal energy, and remaining amount of heat is used to do the work on the surrounding by the system. किंवा दुसरा स्टेटमेंट काय, फर्स्ट लॉ ऑफ thermodynamics state that the internal energy, change in internal energy is equal to the difference in the heat added to the system and work done by the system or work done on the system. लक्षात आले. ओके. आणि हीट सिस्टीम मध्ये ऍड होत असेल तर पॉझिटिव्ह, सिस्टीम मधून हीट बाहेर जात असेल तर निगेटिव्ह. सिस्टीम सराउंडिंग वर वर्क करत असेल तर पॉझिटिव्ह,
सराउंडिंग सिस्टीमवर वर्क करत असेल तर निगेटिव्ह. अर्थ काय, व्हॉल्यूम जर पिस्टन सिलेंडर आणि पिस्टनचं अरेंजमेंट आपण बघितलं तर त्या अरेंजमेंटमध्ये काय, व्हॉल्यूम जर इन्क्रीज होत असेल तर ह्याचा अर्थ गॅसचा मोमेंटम कमी होतोय. गॅसचा मोमेंटम कमी होतोय ह्याचा अर्थ कोलिजन्स कमी. कोलिजन्स कमी ह्याचा अर्थ त्या गॅसने त्या पिस्टनला आपलं स्वतःचं मोमेंटम दिलं, म्हणजेच गॅसने पिस्टनवर वर्क डन केलं, म्हणजे थ्रस्ट एक्झर्ट केला. मगाशी मी एक्सप्लेन केलं ते, म्हणजे तो कसा झाला, पॉझिटिव्ह वर्क. पण जर सपोज आपण हीट काढून घेतली सिस्टीममधून तर काय होईल, गॅस तुमचा कॉम्प्रेस होईल, म्हणजे तुमचं व्हॉल्यूम कमी होईल आणि पिस्टन आतमध्ये मूव्ह होत असताना पिस्टन स्वतःचं मोमेंटम कुणाला देईल, गॅसला देईल, म्हणजे गॅसचं मोमेंटम काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजे गॅसला मोमेंटम कुणामुळे आलं, पिस्टनमुळे आलं, म्हणजेच गॅसने केलेला वर्क डन हा कसा आहे, निगेटिव्ह वर्क डन आहे. कसा आहे, निगेटिव्ह वर्क डन. तर आय थिंक तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स व्यवस्थित कळाला असेल. तर आजच्या व्हिडिओपुरती एवढंच. थँक्यू. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.